दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीत विविध देवदेवतांचे मंदिर रूपाने अस्तित्व जाणवते. त्या देवदेवतांचे सण समारंभ, उत्सव मोठ्या भक्तिभावाने इथे साजरे केले जातात. गोरक्षनाथ जयंती उत्सव हा त्यापैकीच एक उत्सव. कोल्हापूर नगरीच्या या देवकर पाणंमधील भवानीनगर सोसायटीत हा गोरक्षनाथांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही मोठ्या थाटामाटात हा उत्सव संपन्न झाला. येथील सुमनताई सावंत आणि संजय सावंत या परिवाराने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. येथील गोरक्षनाथ भक्त मंडळाने सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत केले. पहाटे अभिषेक, महापूजा, पालखी, महाप्रसाद, रात्री दीपोत्सव, त्यानंतर भजनी मंडळाने भजन गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. नाथ संप्रदायाचे मुख्य गुरु मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्री गोरक्षनाथांची जयंती कोल्हापूरच्या उपनगरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 11व्या शतकात होऊन गेलेल्या या नाथ योगीबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसली तरी मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेने शिणाच्या गारीतून प्रगटलेल्या या थोर विभूतीने या भूतलावर अवतरून नवनाथ संप्रदायातून मोठे कार्य केले. ते जगद्गुरू योगाचार्य झाले. नाथ संप्रदायाचे त्र्यंबकेश्वर हे उगमस्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी 9 नाथ व 84 सिद्धांना येथे एका अनुपम शिळेवर बसून उपदेश केला. त्यानंतर या सर्व ऋषींना घेऊन ते कौलगिरीकडे गेले व तिथे एका शिळेवर त्यांना बसवून उपदेश दिला. त्यातील 9 शिष्यांनी तो उपदेश जसाच्या तसा ग्रहण केला. त्यांनाच नवनाथ म्हटले जाते. गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य म्हणून गहिनीनाथांना ओळखले जाते. मूलतः या संप्रदायाचे आदिगुरु म्हणून भगवान दत्तात्रयांना ओळखले जाते. या दोघांची भेट गिरनार पर्वतावर झाली. याच कमंडलू तीर्थक्षेत्रावर गोरक्षनाथांना सिद्धी सामर्थ्य दाखवून दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिला. दत्तात्रयांनी त्यांना या ठिकाणी उन्मत्त पिशाच्यवत्त अशा दिगंबर भस्मचर्चित जटाजूटधारी अशा स्वस्वरूपात दर्शन दिले व अनेक सिद्धीचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर भगवान दत्तात्रयांनी कृपा केली. गोरक्षनाथांच्या या परंपरेतील बहुतेक सर्व नाथांचा दत्तात्रयांशी संबंध असल्याने दत्तपंथातील अनेक महत्त्वाच्या बाबी या नाथपंथाने विकसित केल्या. त्यानुसार गोरक्षनाथांचे चरित्र पाहणे गरजेचे आहे. गुरु मच्छिंद्रनाथ यांना स्त्रीराज्यातून म्हणजे वामचारी पंथातून मुक्त करणारा एक थोर सिद्धपुरुष म्हणून गोरक्षनाथांना ओळखले जाते. 11व्या शतकात होऊन गेलेल्या या सिद्धयोगाचे महात्म्य आजही टिकून आहे. त्यांच्या अवतार कार्याच्या लीला अद्भुत आणि गूढरम्य आहेत. गोरक्षनाथांच्या जन्मासंबंधीच्याही अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एक आख्यायिका अशी: भगवान महादेव भिक्षा घेत असताना एका स्त्रीने पुत्रप्रसादाची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी महादेवानी त्या स्त्रीस विभूती भस्माचा प्रसाद दिला. ते भस्म तिने कपाळाला न लावता आपल्या शेणाच्या गारीवर टाकून दिले व पुन्हा 12 वर्षांनी आपल्या प्रसादाचा परिणाम पाहण्यासाठी महादेव पुन्हा त्या दारी आले. त्यावेळी त्यांना ही हकीकत समजली. त्यावेळी त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे पाहून उठ गोरक्षाशी हाक मारताच क्षणार्धात गोरक्षनाथ प्रकट झाले. त्यावरून गोरक्षनाथ हे शंकराचेच पुत्र शिष्य आहेत असेही संबोधले जाते. या आख्यायिकेत वडग नावाच्या देशात एका महामंत्रीच्या प्रसादातून महाबुद्धिशाली गोरक्षनाथांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच्या प्रत्येक युगात त्यांनी वेगवेगळे अवतार धारण केल्याचे समजते. वैचारिक क्रांती करणारा ईश्वरीय संतान असेही त्यांना संबोधले जाते. गोरक्षनाथांनी सर्वसामान्य लोकांना आपला धर्मविचार लोकभाषेतून सांगितला. आजघडीला गोरक्षनाथांच्या नावावर अनेक ग्रंथ आहेत. गोरक्षचरित्र म्हणजे गुण व शक्ती या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम आहे. याला मणिकांचन योग म्हटले जाते. योगी संप्रदायाचे या विकासाचे श्रेय गोरक्षनाथांनाच जाते. गोरक्ष प्रवाह ग्रंथपारायण एक प्रभावी उपासना मानली जाते. या योगेश मनात एखादी इच्छा करून त्या निश्चयाने ग्रंथपठन केल्यास खात्रीने मनोकामना पूर्ण होते. यासाठी एखाद्या मऊ कपड्यावर बसून ग्रंथपठण करावे. चौरंगावर ग्रंथ ठेवावा. शेजारी दत्तात्रेयांचीही मुक्ती असावी. गुरुवारी आरंभ करून हे मंत्र वाचन संपवावेत अशी प्रथा या संप्रदायात रूढ आहे. अशा प्रकारे श्री गोरक्षनाथ यांचा महिमा गायला जातो.